शब्दशः सांगितलाय. पुढचं काही आता थोडस कोणी बोलू नये. सगळ्यांना विनंती ऐका की निमित्तानं तुम्ही आम्हा सगळ्या ज्ञानोबरांच्या समवेत वारीला चाललेलो आहोत आणि त्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी आमच्या सोमनाथाची दिंडी जवळजवळ 29 वर्ष पूर्ण करून पुढचं 30वं वर्ष आहे. सम्राट महाराजांनी बोललं 3 तपाला 6 वर्ष बाकी या ठिकाणी त्यांच्या आहे. आणि गेल्या 4-5 वर्षापासून मी सुद्धा या ठिकाणी आमची माय तर कशी 40 वर्षापासून येतात आणि माझ्या माईसोबत माझे बाबा होते, म्हणजे माझे वडील होते. हो ना मग मी 40 वर्ष सांगितलं ना, 30 वर्ष तुम्ही आधी मोठ्याने सांगितलं महाराजांचं उरलेलं कीर्तन पुढे आपल्याला करायचंय. मग तुम्ही मध्येच का उभे राहिले? त्याचं कारण 2 आहेत. आता ते मी मांडतो, म्हणजे तुमच्या म्हणजे माझ्या बोलण्यातून मी थोडंसं मुक्त होऊ शकतो. हे जर सांगितलं तर दुपारी जगन भवानी दादांचं नाव सुखदेव महाराज जण बसले, नाही महाराज तुम्हीच कीर्तन करा, जरी तुम्ही सांगितलं ना तरी तुम्ही कीर्तन करा. नाही म्हणजे मी नाही करणार. महाराजांना आपण शब्द दिलाय ना, आपण कीर्तन करत असतात. ते एकदा बोलल्यानंतर उलट मोठं त्यालाच म्हणतात महाराज ज्या महाराजांचं कीर्तन आहे मला 2-3 प्रसंग असे आहे. एकदा भगवान बाबाचं कीर्तन होतं आपल्या शिवनेला. बाबांचं कीर्तन जे आहे बॅनरवर त्यांचं नाव आणि अचानक मी टपकलो. बाबाने आम्हाला सांगितलं बस नाव जरी माझं असलं कीर्तन तुम्ही करणार आहे. मला पंचायत झाली की नाही, आईने वेळेवर आता काय करणार. पण मोठ्यांचा अधिकार मोठ्यांचा शिव, मोठी माणसं तीच असतात महाराज. हे बाबांनी ज्यांचं नाव असताना मला कीर्तन करायला हवं. तसं आपण इथं 2-4 कीर्तनकार हजर आहेत, पण महाराजांना आपण कीर्तन करायला हवं. पण त्याच्यात अडचण अशी झाली की हे म्हणले ते करणार नाही. दुपारी मला नाही ते झाली. मी तिकडं गेलो, तिथं पाणी नव्हतं, सगळं कुडात पाणी होतं त्या पॉकेटमध्ये. म्हणजे कसं असो आता तोंडावर मारलं, लगेच गेलो फेटा बांधला. मस्के मामाने एकाचे जाऊ जे आहेत गेलं, तुम्ही कसं काय फेटा बांधायचे? म्हणलं बाबा थोडी अडचणच महाराज येतं नाही असं म्हणतो ना, म्हणतो फेटा बांधतो ना बांधतो महाराज माझ्या दर्शनाला. पंचायत झाली नाही, महाराज आले. पण आता फेटा बांधलेला होता. फेटा सोडला असता बरं का, पण कदाचित फेट्याचा अपमान झाला. म्हणून मी अगदी म्हणजे मनात संकोचपणा आहे, पण नाईलाज जास्त उभा आहे विठाला. मला मी आता पडत नाही. मग मी काय करतो, हो दिवस रजनी त्यांना काय करतो तर नमस्कार करतो. श्री ज्ञानदेवाचरणी मस्तक असो दिवस रजनी, केला जगाशी उपकार तारी नारी नर. महाराज नमस्कार केला बरोबर. आणि तुम्हाला आम्हाला सांगू का, नमस्कार प्रत्येकाला केलाच पाहिजे. नमस्कार करण्यामध्ये फार मोठे फायदे आहेत महाराज. हो तुम्ही आम्ही आता सगळे वारकरी मंडळी आहात. पाया पडे जन एकमेका. हो काय करतो आपण, हो पंढरीच्या लोका नाही अभिमान. हो ज्याला असा अभिमान असतो ना तो वागत नाही, आणि ज्याला अभिमान नसतो ना तो वागतो. पण जो वागतो तो टिकतो. शब्द लक्षात घ्या, जो वागतो तो टिकतो. थांबतो किंवा राहते आहे का नाही. खाना साहेब महापुराचा अनुभव आता सगळे नदीकाठचे लोक आहेत, तुम्ही आम्ही सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ती काठावर बाबल्या मोठमोठ्या बोरी मोठमोठे लिंबे मोठमोठे आंबे असे काठावर असते तर ते मोठे असतात ना. काय करतो पूर असे महाराज लोक. आपण बोलायचं आधी यायचे त्यांना तिथे महाराज. हो आणि मग महापूर आला ते मोठाले असतात काटमारीने पुढा उपटून जाते. तिथं लववाळ असते त्याच्या शेजारी. महापूर आला ते नम्र झाला होता देणे कोंडिले अनंतात. लवळ काय करताय अगदी नम्र होते आणि त्या महापुराच्या सोबत असं वाकून जाते. बाबा तुला जाय बाबा, तू महापुराला म्हणतोय तू जाय आधी बाबा. निघून महापुराचा निघून जातो, मोठ्याने घेऊन जातो.
लावा मात्र असं झोपत आहे आणि महापूर निघून गेला हळू सुरू उठून बसताय गेला त्या काय श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो. जर माणसाने नमस्कार केला तर जीवनाचा उद्धार होत असतो, म्हणून नमस्कार केला पाहिजे. तुम्हाला आम्हाला सांगू, कुठलंही कार्य करण्याच्या अगोदर तुम्हाला आम्हाला नमस्कार करण्याची पद्धत आहे. म्हणा आपली भारतीय संस्कृती फार पुढे. मग कुठलाही माझा मुद्दा संपवतो, नमस्काराने काय परिणाम होतो लक्षात घ्या बरं. म्हणून नमस्कार केला पाहिजे. ऐका, लक्षात घ्या. जर कदाचित आपण दुसऱ्याला नमस्कार जर केला त्यात आपला फायदा होतो, त्या पुढच्या माणसाचा फायदाही नाही तोटाही नाही. लक्षात घ्या, त्याचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काय फायदा आहे म्हणजे महाराज, त्याचा पुढचा एक श्लोक सांगतो महाराज सुरेंद्र. हो काय एक श्लोक आहे महाराज. अभिवादनशीलस्य नित्यमृतोपसेविन चत्वारे तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. नमस्कार केल्यानं काय फायदा होतो, आता थोडा आवाज बसलेला आहे, थोडं लक्ष घ्या. पण नमस्कार केल्याने काय होतं त्याचा फायदा सांगितला या श्लोकामध्ये. फक्त आपण कोणी मोठा माणूस दिसो, ज्ञानाने असो मानाने असो कसाही असो, आपण जाऊन असं वागलं पाहिजे. तुम्ही आमच्या आनंदीत जर आलात आणि आमच्या श्री गुरु माझे गुरुवरी हरिभक्तपरायण डॉक्टर महाराज डॉक्टर बाबाकडे जर तुम्ही आलात ना कधी मध्ये, तर पहा डॉक्टर बाबांचं काय चरित्र आहे. तुम्ही जर त्यांना नमस्कार केला तर ते उलट पुन्हा नमस्कार करतात. सामान्य आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं सुद्धा ते डबल दर्शन घेतात महाराज. हे महाराज लक्षात घ्या. कधी कधी आनंदीत आलात ना तुम्ही सगळेच जण आलात, पण डॉक्टर बाबांचं कदाचित मला असं वाटतं की याच्यात कमीच लोकांना दर्शन झालंय. आता दुसऱ्या वेळेस जर आलात ना तुम्हाला सांगा, मी दर्शन करून देईन तुमचं बाबांचं नक्की. बाबांचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष माऊलीचं दर्शन. विठाला दर्शन म्हणजे फायदा आहे महाराज. काय फायदा आहे महाराज दर्शनानं? हो, आयुर विद्या यशो बलम. महाराज काय काय वाढतं? आयुर म्हणे आयुष्य वाढतं दर्शन केले, म्हणून दर्शन केलं पाहिजे. हो, विद्या वाढते म्हणजे शिक्षण वाढतं. हा, आयुर विद्या यश वाढतं महाराज. हो, कीर्ती होते. आणि अजून काय होतं, या सगळ्या गोष्टीला लागणारं बोल वाढते, शक्ती वाढते. म्हणून आपण नेहमी काय केलं पाहिजे? दर्शन केलं पाहिजे, फोनवर नाही बोललं पाहिजे. विठाला महाराज म्हणले. हो, मस्तक असो दिवस रजनी, म्हणून मी मस्तकच ठेवतो बरं, दुसरं काही करत नाही. अजून एक उदाहरण सांगतो, फक्त नाव सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की अरे दुर्योधना काळजी करू नको, उद्या दिवस निघायच्या आत मी ही पृथ्वी निष्पांडवी करीन. म्हणजे एकही 5 पांडवापैकी एकही औषधाला तुला या पृथ्वीवर सापडणार नाही, अशी प्रतिज्ञा कोणी केली होती? हो, पण ती रागात केली बरं का. हो, रागात प्रतिज्ञा करू नये, रागात उत्तर देऊ नये, आणि सगळ्यात महत्वाचं आनंदात कोणाला वचन देऊ नये. आणि जर आनंद असेल तर म्हणा हे हो मी करतोच, काही काळजी करू नका, तेवढ्यात बोलतो माणूस. आनंदात निघून गेल मनगडी होते की नाही, म्हणून आनंदात वचन देऊ नका. आणि क्रोधात उत्तर देऊ नका. क्रोधात उत्तर दिलं होते प्रतिज्ञा, म्हणजे उत्तर दिले भीष्माचार्याने. पांडवी ही पृथ्वी मी काय करेन, निष्पांडवी करेल म्हणले. उत्तर तर देऊन बसले महाराज. या प्रतिज्ञेचं भय प्रत्यक्षरित्या भगवंताला सुद्धा झालं बरं. भगवंताच्या तळपायाखालची माती निघून गेली महाराज. भगवंत चिंतित पडले की आता नेमकं करावं काय. लय टेन्शन आलं बरं देवाला. तुम्हाला मला असं वाटतं की आपल्याला ताण येतो साहेब, आपल्याकडे ताण घेण्यासारखं काहीच नाही, रिकामा ताण घेतो आपण. हे सगळं त्याचे हाती महाराज. अन्न मानदान येतो, प्रारब्ध आधीन काय पण आहे होतो मला आम्हाला. मी म्हणे मी म्हणून आहे का नाही, मी म्हणून दिंडी कदम
अहंकार नसावा. सांगायचा मुद्दा भगवान परमात्म्याला टेन्शन आलं काय करावं सुधरणं. द्रौपदीकडे आले म्हणजे द्रौपदी हे सगळं जर वाचवायचं असेल ना थांबवायचं असेल ना तर तुला फक्त एक कार्य करायचं. मी सांगितलं एवढं कर फक्त असं पूर्ववत होऊ शकतं असं मला वाटतंय. देवा एवढा मोठा तुमचा अधिकार असं म्हणतात. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप हा निधानम बीज आमचे पुरुष लोक म्हणतात. टाळी वाजोबर पोरांच्या नावाने त्या बात आहे. म्हणते वारकरी विद्यार्थी विठा आला जगाचा नियम पालन पोषण करणारा तू आहे. मला कोण सांगतो माझे ज्याने थांबेल असं म्हणतो. असं कोण म्हणतं द्रौपदी म्हणते महाराज. नाही नाही द्रौपदी आज तुझ्याकडेच आहे. सांगा देवा तुम्ही काय करू. मी तुम्ही सांगाल फक्त असे असतात महाराज देवाच्या व साधूच्या शब्दावर हो ठाम राहतात. काही सांगा उडी मारू का जीव देऊ काही सांगा. द्रौपदीला सांगितल्याबरोबर द्रौपदी म्हणते देव म्हणतात तसं नाही फक्त एक काम करायचं. आज रात्री बरोबर 12 वाजता आपल्याला आचार्यांकडे जायचंय आणि तू फक्त एक काम करायचंय. म्हणजे काय देवा काय नाही गेल्या गेल्या बोलायचं नाही चालायचं नाही जिहारी घालायचं नाही काही करायचं नाही काही करायचं नाही. फक्त तिथं गेल्याबरोबर तुझं डोकं फक्त त्यांच्या पायावर ठेवायचंय आणि कोणीतरी स्त्री आली असं फक्त त्यांना जाणवलं पाहिजे. एवढं काम तो काय करायचं एवढंच काम करायचं. कुठे येतं आचार्य म्हणे मी तुला नेऊन घालतो मी तुला दाखवतो. प्रसंग फार गण आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आणणारे कशाचा आवाज येऊ नये म्हणून द्रौपदीच्या चपला देवाने डोक्यावर घेतलेले आहेत. बरोबर हो तेवढं भगवंतावर होतं. तो विषय थोडासा वेगळा आहे. मोठा प्रसंग आहे हा. आणि तेवढं झाल्यानंतर महाराज बरोबर दाखवलं जा म्हणले तुझे ऐका. क्रोधात उत्तर दिल्यानंतर देवाला टेन्शन आलंच होतं पण ज्यांनी प्रतिज्ञा केली होती आचार्यांनी ते सुद्धा कानामध्ये होते. ते म्हणले हे काय मी करून बसलो मी काय बोलून बसलो. त्या खाटेवर बसलेले होते. एक पाय पुढं होता एक पाय मागं होता. उजवा हात असा या मांडीवर होता आणि असे 3 बोटं डोक्याला लावले होते आणि शून्यात पाहत होते की आता करायचं. भीष्माचार्य तेवढ्यात भगवान परमात्म्याने दाखवलं आणि दाखवल्याबरोबर अशी द्रौपदी गेली महाराज. आणि गेल्याबरोबर तिनं आचार्यांचा एक पाय खाली होता असे पाय खाली होते ना फक्त आपलं मस्त त्यांच्या शरणावर या ठिकाणी ठेवलं आणि दर्शन करीत असताना फक्त हातातल्या कंगनाचा म्हणजे बांगड्यांचा फक्त आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर त्यांना जाणवलं की कोणीतरी स्त्रीनं माझं दर्शन घेतलं. ऑटोमॅटिक त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले सौभाग्यवती भव. माझा दृष्टांत संपला. दर्शनाने काय होऊ शकत नाही महाराज लक्षात घ्या. दर्शन घेतल्यानंतर भीष्माचार्यांनी केलेली प्रतिज्ञा सुद्धा थांबवावी लागली महाराज. दर्शन केलं पाहिजे. दर्शन घेण्याचा असा फायदा आहे म्हणून नाथ महाराज म्हणतात श्री ज्ञानदेवाचरणी मस्तका असो दिवस रजनी.